नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सागर कुवेसकर आणि सागर कोकणी मुलगा यूट्यूब चॅनलवर तुमचं भरपूर असं स्वागत आहे. तर आज आपल्या अंजनेश्वर महाराजाचं म्हणजेच महाशिवरात्री उत्सवामधलं आज तिसरो दिवस आहे, म्हणजेच लास्टचो दिवस आहे. तर आपण ह्यो संपूर्ण कार्यक्रम आपल्या ह्या व्हिडिओतनं बघणार आहोत. तर नक्कीच तुमका ह्यो व्हिडिओ आवडत तर लाईक करा आणि सागर कोकणी मुलगा यूट्यूब चॅनल का सबस्क्राईब करा. तर आता सरळ जाऊया अंजनेश्वर मंदिरात. तर चला. शिव माझा मी शिवाचा नेगे वाचना शांत राहिलेलं 2 मिनिटं. महाशिवरात्री उत्सव 2025 चा शेवटचा दिवस. 2 दिवस अत्यंत शिस्तीमध्ये, संयमामध्ये, आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये गेले. आजचा दिवस सुद्धा उत्साहात गेला आणि राहिलेला शिल्लक हा उत्साह साजरा होईल. आजचा दिवस सगळ्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी आहे. 2 मिनिटं सगळ्यांनी शांत आभार व्यक्त करण्यासाठी आहे. आणि ते आभार पहिल्यांदा देवाचे. हा उत्सव आम्ही किती जरी पेटलो, किती जरी प्रयत्न केले तरी तुझी साथ असल्याशिवाय ते होत नाही. त्यामुळे पहिले आभार तुझे मानले पाहिजेत. हे देवा, हा उत्सव चांगला करण्यासाठी आणि यशस्वी करण्यासाठी तुझी साथ संगत असते आणि सदैव सोबत असते. म्हणून पहिल्यांदा मी तुझे आभार मानतो. इथले सेवेकरी, खोत, मानकरी आदी सगळी मंडळी हुरूपाने भाग घेतात. जरा 2 मिनिटं सगळे हुरूपाने भाग घेतात आणि म्हणून त्या सगळ्यांचे आभार. इथले पुजारी वर्ग, लिंगायत वर्ग इथे कामकाज करीत असतात, त्यामुळे त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. हा उत्सव एकट्याने कामकाज करण्याचा नाही, सगळ्यांच्या सहभागातून होतो. त्यामुळे प्रत्येक घटक, लहान लहान मुलं, इथे झाडलोट करणारी माणसं, या सगळ्यांच्या सहभागातून हा उत्सव होतो. त्यामुळे सगळ्यांचे आभार. ग्रामपंचायत मिडगावच्या वतीने हा बाहेरचा रस्ता झाला, डांबरीकरण झालं आणि अत्यंत चांगला रस्ता अणुऊर्जा प्रकल्पाच्या पैशातून झाला. शेटे आणि पटाणी असे 2 त्याला ठेकेदार होते. आतापर्यंत
जे सिल्कोट पर्यंत थोडंफार शिल्लक काय काम, पण बीबीएम कार्पेट असे जे त्यांचे काही लेअर असतात ते आतापर्यंत व्यवस्थित प्रामाणिकपणे त्यांनी काम केलं, त्यामुळे त्यांना त्यांचे आभार मानले पाहिजे. कारण मंदिर चांगलं सुंदर आहे पण येणारा रस्ता चांगला नाही असे अनेक दिवस अवस्था होती, खड्डे होते, त्यामुळे तो रस्ता आता सुकर झाला. म्हातारी उतारी माणसं सुद्धा त्या रस्त्यावर व्यवस्थित चालत येऊ शकतात. त्यामुळे रस्ता करणारी अनुजा कंपनी, त्याच्यासाठी प्रयत्न करणारे आमची ग्रामपंचायत मिळवणे आणि ते ठेकेदार दोन्ही शेळके आणि पतांनी या सगळ्यांचे आभार. इतकी रोषणाई होते. आपले गिरीश धनावडे प्रामाणिकपणे रोषणाई करतात. रोषणाईशिवाय रंग येत नाही, त्यामुळे रोषणाई करणाऱ्या गिरीश धनावडेंचे आभार. वाजंत्री वाजल्याशिवाय हा आमचा उत्सव सुरूच होत नाही. वाजंत्री वाजायला पाहिजे. त्यामुळे ढोल तासे देवीदासचे ते ताशावरचे नाद जोपर्यंत कानावर पडत नाही तोपर्यंत देवळात जायचं लगबग सुरू होत नाही. त्यामुळे वाजंत्रीवाल्यांचे आभार. माईक व्यवस्थाही गिरीश धनावडे करत असतो. इथे मंडप असो, अनेक कामं असो, नरेश कांबळी, रामदास रायकर, बबन दडगेकर आदी सर्व मंडळी करतात. इथे सगळ्या भक्तवर्गाची किंवा अतिथी अभ्यागतांची सोय भक्त निवासमध्ये केली जाते. आमचे राजाभाऊ लिंगायत आणि त्यांची सौभाग्यवती त्यांना जेवण घालणे, त्यांच्यासाठी चहा पाणी देणे आदी सगळे कार्यक्रम करतात. आणि त्यांचे सगळ्यांचे अभिप्राय असतात की चांगली व्यवस्था आहे, त्यामुळे त्यांचे आभार मानले पाहिजेत. कारण लोक कंटाळत नाही. जेवण अप्रतिम असतं, आदर सत्कार चांगला असतो आणि त्यामुळे सगळे लोक व्यवस्थित 2-4 दिवस राहून जेवण खावण करून सुखाने जातात. त्यामुळे त्यांच्याकडून जो अभिप्राय मिळतो तो इथे सांगायला हरकत नाही, कारण व्यवस्थित होतं. निवास व्यवस्था आणि भोजन व्यवस्था सुद्धा, आणि त्याचे आभार. आपण सगळे लोक या उत्सवामध्ये देणगीच्या रूपाने भरपूर देणगी देत असतो. आता व्हॉट्सअप फेसबुक झाल्यामुळे मी QR कोड पाठवणे अशा अनेक काही गोष्टी करतो आणि त्याच्यातून सगळ्यांना देणगीला उत्स्फूर्तपणा येतो आणि लोक देणगी देतात. त्यामुळे देणगीदारांचे आभार. हा उत्सव 7 समुद्रापलीकडे सागर आमचा कुवेसकर एक छोटासा मुलगा आहे आणि त्याची सागर कोकणी म्हणून YouTube चॅनल आहे. त्याने इथे येऊन या 2 दिवसाचं चित्रीकरण करून तो उत्सव अगदी 7 समुद्रापलीकडे म्हणजे अमेरिकेतला राहिलेला माणूस आज आम्हाला फोन करून सांगतो की उत्सवात बघितला, चांगला झाला, पहिला दिवस चांगला झाला, दुसरा चांगला झाला. आम्ही अंजनेश्वरच्या उत्सवामध्ये उठून त्या आरतीमध्ये सहभाग घेतला. अरे त्या सागर कुवेसकरचे सुद्धा आभार मानले पाहिजेत, कारण हा उत्सव त्याने सगळ्या अमेरिका, इंग्लंड अशा देशापर्यंत पोहोचवला. त्यामुळे त्याचे आभार. तुम्ही सगळे लोक वेळेवर येणे, वेळेवर एखादं कामकाज करणे, काय शिस्त पाळणे, म्हणजे तिथे जी रेषा आहे, मी आता बघतोय बरेच दिवस, छोटीशी बॅरिकेडच म्हणायला पाहिजे, अडथळा यायला जरा तशी अडचण होते, लिंगायत गुरुवांना त्रास होतो हे मला मान्य आहे. पण त्या अडथळ्यामुळे आज अनेक लोक नंदीच्या बाहेरून दर्शन घेतात. आज शक्यतो कोण जात नाही. आपण ती लक्ष्मण रेखा घातली आणि सगळ्यांनी ती पाळली, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो. कारण असं कामकाज करणे हे वादाचा विषय होतो, पण एखाद दुसरा सोडला तर फार वाद झाला नाही. आणि ती जी लक्ष्मण रेखा आहे ती आपण सगळ्यांनी मिळून पाळली, त्यामुळे तुम्हा सगळ्यांचे आभार. दानपेटीमध्ये आपण धन टाकलं, ती दानपेटी भरत जाईल, म्हणून तुम्ही दाते लोक जे निनावी दान देतात त्या सगळ्यांचे आभार. हा उत्सव होत असताना मी मीटिंग मध्ये सांगितलं होतं की व्यवस्थापक मंडळ व्हायला पाहिजे. एकटा माणूस काम केला की थोडी का होईना हुकुमशाही काय होते, मी म्हणेन तसं काम, मी म्हणेन तसं होईल, असं ते होतं. स्वाभाविक आहे, ते काय इलाज नाही. मी म्हणेन तशी शिस्त, मी म्हणेन तसा वेळ, असं ते होतं, मला मान्य आहे. ह्याच्यातून जर आपण दुरुस्ती करायची असेल, त्याच्यामध्ये व्यवस्थापक मंडळ, एक मॅनेजिंग बोर्ड ह्या अंजनेश्वर देवस्थानमध्ये आलं पाहिजे. आत्ताचा जो ट्रस्ट चालतोय तो 1952 सालीच्या इन्स्ट्रुमेंट नुसार चालतोय. त्याच्यामध्ये कोरम, सभा तहकूब करणे, राजीनामे देणे अशी प्रोव्हिजन नाही.
ज्यांनी तो ट्रस्ट नीटपणे वाचला असेल, मी त्याचं डॉक्युमेंट इथे ठेवलं आहे मंदिरामध्ये, त्याच्यामध्ये अशा प्रोव्हिजन नाही. त्याच्यामुळे 1952 सालचं ते डॉक्युमेंट घेऊन आपण ह्याच्या पुढे चाललं पाहिजे अशा मताचं मी नाही, पण कोण तयार होत नाही. व्यवस्थापक मंडळ जर झालं 10-12 लोकांचं, 15 लोकांचं, तर उत्सव आणखी वेगवेगळ्या पद्धतीने एकाच्या मार्गाने नाही होणार. सगळ्यांच्या मतानुसार, सगळ्यांच्या विचार विनिमयातून होईल आणि त्याच्यातल्या उणी बदल होतील. एकचालकानुवर्तित्व हा जो काही प्रकार आहे तो चांगला आहे, पण तो लोकांमध्ये खटकतो आणि अडचणी तयार होतात. त्यामुळे मी पण या मताचा आहे की 15 लोकांनी एकत्र येऊन हे कामकाज केलं तर आणखीन चांगलं होईल. मी गेल्या 6 महिन्यापासून तो प्रयत्न करतोय. त्याचा अर्थ असा नव्हे की राजीनामे द्यायचे, बाजूला व्हायचं, अंजनेश्वर उत्सवामध्ये कुठे सहभाग घ्यायचा नाही, असलं काही माझ्याकडून तरी होणार नाही. जोपर्यंत आहे तोपर्यंत अंजनेश्वरची सेवा वेगवेगळ्या माध्यमातून मी करत राहणार आहे. परंतु एकटा राहून कामकाज करण्याचे दिवस संपले. एकटा राहून कामकाज करणे, माझं पण वय हळूहळू पुढे जाणार. त्यामुळे मी जोपर्यंत 57 वर्षाचा, 60 वर्षाचा जेव्हा होईल आणि हा ट्रस्ट जेव्हा 27 म्हणजे 75 वर्षाचा होईल, तेव्हा ह्या ट्रस्ट मधलं कामकाज 15 लोकांच्या हातात, 10 लोकांच्या हातात, 11 लोकांच्या हातात असलं पाहिजे अशा मताचा मी पण आहे. कारण 11 लोकांच्या त्याच्या हातात असतं तर सगळ्यांनी विचार विनिमय करून एखादा प्रश्न मार्गी लागू शकतो. आणि मी याला सहमत आहे. मी तो 1952 साली जसा तो ट्रस्ट चालला तसा तो आता 2025 मध्ये चालावा अशा मताचं मी अजिबात नाही. पण ती व्यवस्था आहे, ते ट्रस्ट इन्स्ट्रुमेंट आहे, तो कायदा आहे, आपण त्याला बाजूला ठेवून कामकाज करू शकत नाही. तिथले नियम, त्या घातलेल्या स्पियर्स, त्याला इंग्लिश मध्ये त्या ट्रस्ट इन्स्ट्रुमेंट मध्ये एक चांगला गोड शब्द लिहिलेला आहे, विथ रिस्पेक्ट टू स्पियर्स. ते रिस्पेक्टिव्ह स्पियर्स म्हणजे एकमेकाच्या कामामध्ये जुडबुड करू नये असा त्याचा अर्थ आहे. सेपरेशन आहे. पण आत्ताच्या या घडीला ते 25 सालामध्ये असं वावरणं गरजेचं नाही. 15-20 लोक एकत्र येऊन संचालक बोर्ड होऊन हा ट्रस्ट चालला तर आणखीन चांगलं होईल, मला पण आनंद वाटेल. त्यामुळे आपण येत्या पुढच्या कार्तिका उत्सवापर्यंत सगळ्यांनी हुरूपाने, मग त्याच्यामध्ये खोत असतील, त्याच्यामध्ये सेवेकऱ्यांमध्ये कांबळी, काजवे, पावसकर, गव्हाणकर अशी लोक असतील, परांजपे असतील, किंबहुना ज्यांच्याकडे छोट्या जमिनी आहेत, दे आर ऑल्सो ट्रस्टीज ऑफ दिस ट्रस्ट. एक लक्षात घ्या, या ज्यांच्याकडे छोट्या जमिनी आहेत ते सुद्धा या ट्रस्ट मध्ये ट्रस्टीज आहेत. आपण ते रेकॉर्डर आणले, ते जर त्या कागदावर आणले तर ट्रस्टी होऊ शकतील आणि 15 लोकांचा संचालक बोर्ड होईल. मी एवढं विस्ताराने अशासाठी सांगतो की एखादा ट्रस्ट जेव्हा मोठा होतो, जेव्हा झाडाला आंबे खूप लागतात तेव्हा दगडही मारले जातात. त्यामुळे हा जसा ट्रस्ट मोठा होत गेला, 25,000वरून एकदम 1-2 कोटीवर गेला, सोन्याचे त्याला कळस चढले, चांदीची सिंहासन आली, पालखी चांदीची झाली. आता तो ट्रस्ट मोठा झाल्यानंतर दगडही बांधले जातात, ते जास्त बहरलेलं झाड तयार होतं. ह्याच्यात काही चुकीचं आहे असं मी म्हणणार नाही की जसं मोठं होणार तसं बहरणार झाड, तसं लोक दगडही मारतात ते फळ खाली पाडण्यासाठी. हा सामान्य नियम आहे. त्यामुळे त्याच्यात काही कोण चूक करतोय असं मी मुळीच म्हणणार नाही. परंतु ही तर काळजी आपण घेतली पाहिजे किंवा जेव्हा एखादा ट्रस्ट, एखादा न्यास मोठा होतो तेव्हा त्याच्यामध्ये सहभाग बऱ्याच लोकांचा झाला तर ते जास्त सोयीस्कर होतं. श्रेय 15 लोकांमध्ये विभागलं जातं, तसा विरोध सुद्धा 15 लोकांमध्येच विभागला जातो, एकट्यावरती येत नाही. मी पुन्हा हे सांगतो की आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेऊया. असो, पुढच्या 13-14 तारखेला आपला होळी उत्सव आहे, तोही अशाच पद्धतीने संपन्न व्हावा, चांगल्या पद्धतीने साजरा व्हावा. पुन्हा एकदा सगळ्यांना उत्तम आरोग्य, आयुष्य लाभो. पुढचं येणारं वर्ष सगळ्यांना सुखाचं, शांतीचं आणि भरभराटीचं हो अशी अंजनेश्वर चरणी प्रार्थना करून या वर्षाचे माझे शब्द संपवतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद.
अलक हो साईनाथ निरंजन, अलक हो साईनाथ निरंजन, अलक हो रघुनाथ गुरु साई सनातन, रघुनाथ गुरु साई सनातन, योगीराज मुनी पतित पावन, योगीराज मुनी पतित पावन, मंगलतारक मंगलदायक, मंगलतारक मंगलदायक, अलौकिक मधुसूदना मनमोहना, मधुसूदना मनमोहना, करुणाघना रे नारायणा रमारमणा, नारायणा रमारमणा, धावता श्री हरी झडगरी बलसागर गो देव पांडुरंग पंढरी पंढरी चंद्रभागती द्वारकेचा राजा पंढरीची आला द्वारकेचा राजा आनंद झाला कनकादिका आनंद झाला कनकादिका माझा देव पांडुरंग
देहाचे मंदिर देहाचे मंदिर देहाचे मंदिर देवा रक्षण करीजो आपला रक्षण करीजो आपला प्रथम नमूया नमूया अंजनेश्वराला प्रथम नमूया नमूया अंजनेश्वराला बांधोबान मानेश्वर ते बांधोबान मानेश्वर ते सबे गुलाल चार तरफ चार हिलाल धने बेटे कुशाल हाथ में हाथ खड़े गले में कंटी तलवार हिलाल बरकत सलाह माथे पे तुरा
2 रातें सोने की ड्यूटी, रुपए की बुद्धि, कपड़े लकलकाट, 4 कोनों को 4 समई, कापूर अगरबत्ती, शाही वल्ले फते पाषाण, निगाह जहां मेहरबान सदा। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज भगवान श्री अखिलेश्वर महाराज की जय। हर हर महादेव। शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सजयति सिंधुरवने Hare
शैलगिरीश्वर उमा महेश्वर सदाशिवा सांब सदाशिवा 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 सांब सदाशिवा सदाशिवा सांब सदाशिवा पट वाढ केली. म्हणजे दशरथाचा खजिना समजा 10 रुपये असेल तर तो 100 रुपये केला.